14 जानेवारी 2009 ला आरती सूर्यास्ताच्या वेळी जे सायंकाळी 6 वाजता चालू झाली ती आज तागायत 365 दिवस कधी आरती थांबलेली नाही. की कोल्हापूरची जी महालक्ष्मी मंदिर आहे तिथून जर 60 अंश कोणाच लाईन मारली तर ती सरळ ज्योतिबा केदारनाथला जाते. कोरोना काळात देखील आरती थांबली नाही. पाऊस किती येऊ दे, पूर येऊ दे, बुड दे, तरी आम्ही येऊन लोक इथं जिथं संजय गायकवाडांचा पुतळा त्याच्या मागच्या बाजूला पायऱ्या त्या बागेच्या तिथं आम्ही आरती गंगेची केलेली आहे. आणि वाराणसीला काशी विश्वनाथ मंदिर आहे तिथून 60 अंश कोणाचं लाईन मारली तर ती बरोबर बद्री केदारला जाते. हे दोन्ही क्षेत्रातलं साम्य आहे. आपल्या महालक्ष्मी मंदिरात ती 3 शिखरं आहेत. त्या 3 शिखराची लाईन जर आपण एका लाईन मध्ये वाढली तर ती लाईन सरळ संध्या मठावर जाते आणि तिथली सूर्यास्ताची किरण महालक्ष्मी मंदिरावर येतात. KK न्यूजच्या माध्यमातून आता ही बातमी सर्वत्र पोहोचत आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचावी आणि गंगेचा हा जो काही उत्सव होतो, रोजची आरती होते, यामध्ये अधिकाधिक भाविकांनी आणि जास्त करून तरुणांनी जास्तीत जास्त संख्येनं सामील व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी आणि या नदीची होणारी महाआरती जी दररोज संध्याकाळी 6 वाजता होते, ज्याच्यापासून आपण अनभिज्ञ होतो, पण आजच आम्हाला सुद्धा कळालं आहे की ही आरती दररोज संध्याकाळी 6 वाजता होते आणि आज तिचा प्रकट दिन आहे. दरवर्षी हा महासोहळा होतोय आणि हा महासोहळ्याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन आपल्या डोळ्याचं पारणं फेडून घेऊयात KK न्यूजच्या माध्यमातून. नमस्कार, मी सुधाकर भांजिरे, पंचगंगा आरती भक्त मंडळाचा अध्यक्ष. आमचे ज्येष्ठ नागरिक पूर्वी काशी हरिद्वारला गेले होते. पांडुरंग गणपती चिले, श्रीकृष्ण जिल्हेदार आणि राजाभाऊ कुंभार असे बरेच मंडळी गेले होते आणि तिथं हरिद्वारची ती आरती पाहिली आणि त्यांच्या मनात आलं आपण कोल्हापूरला राहतो, 5 नद्याचा संगम असणारी पंचगंगा माता आपली कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि गुप्त सरस्वती याची आरती का करू नये म्हणून 14 जानेवारी 2009 ला आरती सूर्यास्ताच्या वेळी जे सायंकाळी 6 वाजता चालू झाली ती आज तागायत 365 दिवस कधी आरती थांबलेली नाही. कोरोना काळात देखील आरती थांबली नाही. पाऊस किती येऊ दे, पूर येऊ दे, बुड दे, तरी आम्ही येऊन लोक इथं जिथं संजय गायकवाडांचा पुतळा त्याच्या मागच्या बाजूला पायऱ्या त्या बागेच्या तिथं आम्ही आरती गंगेची केलेली आहे. कारण उरुद्र रूप धारण करून कुणालाही त्रास नको, मातेला शांत करण्यासाठी ती आम्ही आरती करत आहोत. खरं तर कसं आहे की बऱ्याच जणांना म्हणजे आम्हाला सुद्धा ठाऊक नव्हतं की इथे आरती होते. तर कोल्हापूरकरांना काय सांगाल इथल्या आरतीचं किंवा आपल्या जीवनदायिनी मातेचं महत्व? आज मी कोल्हापूरच्या सर्व नागरिकांना, भक्तांना विनंती करतो की आपली पंचगंगा ही जीवनदायिनी आहे आणि हिचं ऋणामुक्त होण्यास नाही, कुठं तर ऋणांबंद करण्यासाठी आपण इथं सर्व इथं फिरायला येतात आणि त्याच फिरून झाल्यानंतर इथं आरती सायंकाळच्या वेळी तुम्ही करा असं मी आपल्या सगळ्या जनतेला मी विनंती करतो, आव्हान करतो. कारण आणि इथं प्रदूषण मुक्त जे आम्ही सगळं इथं घाट संवर्धन समिती मार्फत आम्ही सगळं इथं स्वच्छता मोहीम राबवत आहे. इतर प्लॅस्टिक कचरा हे करण्यासाठी, गंगेपासून मुक्त करण्यासाठी त्या लोकांना टाकू नका प्रवृत्त करत आहे. कारण ते कचरा आणलेला, निर्माल्य आणलेला नदीमध्ये सोडतात, ते तुम्ही पाणी शिपडून बाजूला ठेवा, म्हणजे महानगरपालिकेचे लोक येऊन घेऊन जातात. मागं आम्ही त्रिपुरी पौर्णिमेला जवळजवळ घाट सजवण्यासाठी 25,000 दिवे लावून 7,000 लोकांचा महाप्रसाद इथं आम्ही दरवर्षी आम्ही इथं घालतो. आणि हे जे आजचे गंगा प्रगट दिन जे आहे परंपरेनुसार चालत आलेला आहे आणि आम्ही जे 17 तारखेला गंगा दशरा चालू झाला त्याची समाप्ती आज होम विधी हवन कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाचे सर्व पुरोहित इथे येतात. विनामूल्य सेवा ते हे करतात. कारण ते म्हणतात एवढं तुम्ही गंगेची आरती करता आणि त्याचं देखील सेवा आम्हाला मिळू दे, भाग्य मिळू दे म्हणून ते तिथे येतात. आणि आजची जे होम विधी हवन झाल्यानंतर गंगेला साडी चोळी आम्ही ओटी भरतो तिची आणि ती गंगेला पुरोहितांमार्फत आमचे जे बसलेले आमचे जे पूजेला आहेत त्यांच्यामार्फत किंवा जे पाहुणे येतात त्यांच्यामार्फत आम्ही गंगेला साडी अर्पण करतो. जगद्गुरू कोल्हापूर पीठाचे जगद्गुरू शंकरराज स्वामी येतात. कुंभार बांधवांच्याकडून वेगवेगळे धान्य ते नदीला दान करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तांदळाच्या पिठापासून जलचल प्राणीत हे करून तिची विधिविधक पूजा करून ते गंगेला आम्ही जलचर प्राण्यांना गंगेमध्ये सोडतो. आणि साडी चोळी दान झाल्यानंतर
आरती आमची कोल्हापूरचे अधिपती छत्रपती मालोजीराजे मधुरमाराजे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर आम्ही प्रसाद वाटप करून कार्यक्रम समाप्त करतो. सर, दररोज संध्याकाळी 6 वाजता आरती तर होतेच, पण वर्षातून जेव्हा पंचगंगा नदीचा उगम दिन असतो त्यावेळेस पण आरतीचं काही वेगळेपण आपण जपता का? आजच गंगेचा ज्या प्रगट दिन दरवर्षी गंगेचा उगम दिन तिथी प्रमाण आजच आहे. 17 मेला जो गंगा दसरा चालू झालेला आहे आणि त्याची आज समाप्ती हरिद्वारात सगळी तिथं समाप्ती आहे. ती समाप्ती आम्ही इथं पंचगंगेला आज आम्ही करतो. ते सगळं होमविधी करून साडी चोळी तिची भरून तिला माहेर पाठवतात, तशापैकी तिला आम्ही साडी चोळी देतो. खरं तर तुम्ही जे काम म्हणजे तुम्ही जे करताय त्याच्यासाठी शब्द नाहीये, ते इतकं सुंदर काम आहे. पण ह्याच बरोबर नदीचं जे प्रदूषण होतंय, केंदाळ होतंय किंवा लोक नदीमध्ये निर्माल्य टाकतात, त्याच्यासाठी तुम्ही लोकांना किंवा प्रशासनाला काय आव्हान करता? भक्ती सेवेतून प्रदूषण मुक्ती ह्या बेसवर आम्ही आमचं मंडळ स्थापन केलेलं आहे. आणि तुम्ही कधी इथं 4 ते 6 आला तर कोणी तुम्हाला इथं निर्माल्य टाकू देणार नाही किंवा प्लॅस्टिक टाकू देणार नाही. एवढं जनजागरण आमच्या हातून झालेलं आहे. आणि तुम्हाला स्वयंभू लोक स्वतः तुम्हाला प्रतिकार करतील एवढं तयारी झालेली आहे इथं. आणि दुसरं माझं एक आव्हान आहे की करवीरच्या जनतेनं वर्षातून एकदा आपल्या वाढदिवसा दिवशी इथं कोल्हापुरात आरतीला यावं आणि वाढदिवस आपल्या आरतीच्या माध्यमातून साजरा करावा. म्हणजे वर्षात तुमची एकच भेट होईल आणि आरती कायम आमची चालू राहील. अगदी सुंदर आहे ही कल्पना सुद्धा. रोज सायंकाळी 6 वाजता जशी आरती आम्ही नित्य नेमाप्रमाणे करतो तसं इथे गंगेची स्वच्छता आम्ही करत असतो. लोकांना निर्माल्य जे टाकत असतात ते परावृत्त करतो, निर्माल्य टाकू नका, कारण ते निर्माल्य तुम्ही नदीमध्ये टाकलं तर नदी प्रदूषण होते. नदी प्रदूषण होऊ नये म्हणून त्यांना आम्ही ते प्रसार करू. दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेचे लोक येऊन ते घेऊन जातात. तुम्ही ते विधिविधान पूजा केलेले आहे ते गंगेला सोडलं पवित्र झालं असं नाही. गंगा म्हटलं पवित्र होईल म्हटलं ते सगळं टाकून देऊ नका असं त्यांना होतं. ज्यावेळी गणपती विसर्जनाची पाळी येते त्यावेळेला गौरीचं निर्माल्य, गौरी गणपती हे सगळं नदीमध्ये सोडलं जातं. आणि एका वर्षी असं सोडलं होतं, गणपती त्यावेळेला पूर होता आणि ते पाणी आटल्यानंतर संपूर्ण काठावरनी घाटावरनी सगळं पाय ठेवायला जागा नव्हते. एवढे गणपती अस्तव्यस्त सगळं विद्रूप अवस्थेत होते. त्यावेळेला आमच्या मनात आलं, आमचे राजा बुकुंबार, महेश कामत, पप्पू भाट, प्रकाश शिंदे असे सर्वांनी मिळून आमची टीमनं विवेकानंद कॉलेज, राजाराम कॉलेज, गोखले कॉलेज, शहाजी कॉलेज असे आवाहन केले. NSS NCCचे सर्व विद्यार्थी आम्ही त्यांना बोलवून ते संपूर्ण पाण्यातले जवळजवळ 6 डंपर ते गणपती आम्ही गोळा केले आणि कॉर्पोरेशनच्या ताब्यात दिले. खरं तर 2009 पासून आपल्या आईची पंचगंगेची महाआरती होतीये, पण ही संकल्पना आणली कोणी, कशी आणली, ह्याच्याबद्दल काय आम्हाला सांगाल काय? 2008 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये आमच्या भाच्याचं लग्न दिलेलं होतं आणि आम्ही राजाराम जलतल मंडळ आणि पंचगंगा पवनार मंडळ आम्ही 25 लोक लग्नाला गेलो होतो. आणि तिथे गेल्यावर पांडुरंग चिलेंच्या डोक्यात हरिद्वारला गेल्यावर कल्पना आली की इथं दररोज 1 लाख ते 1.5 लाख लोक आरतीला असतात, तर आपल्या पंचगंगेची आरती का होणे, ती उत्तर काशी आहे आणि ही आपली दक्षिण काशी आहे, तर आपण आरती चालू करूया. मग आम्हाला आरती माहीत नव्हती. मग आम्ही शंकराच्या मठात गेलो आणि शंकराचार्यांना सांगितलं अशाची मला आरती करायची. शंकर म्हणले करा, पण ती कायम टिकली पाहिजे तर करा, नाही तर करू नका. त्यापर्यंत तिने आम्हाला ग्रंथातली पंचगंगेची आरती शोधून दिली. यासाठी सुहास जोशी आणि रानिका सरांनी आम्हाला मदत केली आणि ती आरती आम्ही आता इथं म्हणतोय. उत्तर काशी आणि दक्षिण काशीमधला एक तुम्हाला साम्य सांगायचं आहे की कोल्हापूरची जी महालक्ष्मी मंदिर आहे तिथून जर 60 अंश कोणाला लाईन मारली तर ती सरळ ज्योतिबा केदारनाथला जाते. आणि वाराणसीला काशी विश्वनाथ मंदिर आहे तिथून 60 अंश कोणाला लाईन मारली तर ती बरोबर बद्री केदारला जाते. हे दोन्ही क्षेत्रातलं साम्य आहे. आणि ही जशी नदी चंद्राकार वळली आहे तशी तिथली नदी चंद्राकार आहे आणि दोन्ही ठिकाणाचं एकदम साम्य आहे. तसंच आपल्या महालक्ष्मी मंदिरात ती 3 शिखरं आहेत. त्या 3 शिखराची लाईन जर आपण एका लाईनमध्ये वाढली तर ती लाईन सरळ संध्या मठावर जाते आणि तिथली सूर्यास्ताची किरण महालक्ष्मी मंदिरावर येतात. ते तुम्हाला गुगलवर सर्च करून घरपोटं बघता येते. आणि आता सोशल मीडियाशिवाय लोकांना कळत नाही म्हणताना आमचा एक आपलं लोकांना कळावं हा म्हणता एक उद्देश आहे. बाकी 2009 पासून गंगेच्या या पंचगंगेच्या प्रगट दिनी म्हणजे ज्येष्ठ शुक्ल दशमी या दिनी पंचगंगे प्रित्यर्थ हवन आणि त्या प्रित्यर्थ आरती ही केली जात आहे. त्याचबरोबरीनं गेली 10 वर्ष पंचगंगा भक्त मंडळ जे आहे त्यांच्यातले जुने जाणते लोक जे आहेत त्यांच्याकडून दुपारनंतर साधारण 4 ते 6च्या दरम्यान थोडी स्वच्छता पंचगंगा घाटाची
आणि दररोज संध्याकाळी 6 वाजता आरती ही पंचगंगेची केली जाते. ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये गंगेची जशी आरती केली जाते त्याच धर्तीवर आपण इथं रोज आरती पंचगंगा भक्त मंडळाकडून केली जाते. आत्ता सामाजिक माध्यम जास्त असल्यामुळं सामाजिक माध्यमातून जे काही प्रसारित होतं त्याचा प्रसार जास्त होतो आणि लोकांना तेच कळतं. KK न्यूजच्या माध्यमातून आता ही बातमी सर्वत्र पोहोचत आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचावी आणि गंगेचा हा जो काही उत्सव होतो, रोजची आरती होते, यामध्ये अधिकाधिक भाविकांनी आणि जास्त करून तरुणांनी जास्तीत जास्त संख्येनं सामील व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.